नवीन मुलगा आहे की जो याच्या आधी कधी जिमला गेलेला नाहीये, तर त्या मुलाला तू कुठल्या टिप्स देशील? तुला समजा फॅट लॉस करायचा ना, समजा तू 3 पोळ्या खातोय, 3 चपात्या खातोय ना, मी इथून आता पुढचं काही दिवस मी फक्त 2च चपाती खाणार. मी साखर एक चहाच्या कपामध्ये 2 कप घेतोय ना, मी 1च कप. एवढं मिनिमम कमिटमेंट कर आणि मॅक्सिमम टाईम हे चालू दे. मग बघ तुझं कॉन्सिस्टन्सी किती ऑटोमॅटिकली राहते, कारण तुला 3च दिवस जिमला जायचं रे, 20 ते 30 मिनिटं. कुठल्या बेसिसवरती आपण ठरवायचं की हा चांगला ट्रेनर आहे आणि तू बॉडी बिल्डरचं पण काहीतरी बोलला असतं, ते क्लिअर करणार. मला वाटतं जिमने सगळ्यांना तुमच्या जिममध्ये ज्यांचे ट्रान्सफॉर्मेशन झाले त्यांचे फोटो लावा आणि या सगळ्या बॉडी बिल्डरचे फोटो काढून. एक गैरसमज लोकांमध्ये फार प्रचलित असतो की आपण जिमला जर गेलो, वर्कआउट जर अर्ली एजमध्ये जर चालू केलं समजा, तर आपली हाईट कमी राहते. अगदी कमी वेट असेल तरी सुद्धा इंजुरीज होऊ शकतात, कारण जर का तुम्हाला राईट टेक्निक त्याचं माहिती नसेल. अरे मी गेलो होतो 1-2 दिवस, माझी एवढी बॉडी पेन झाली की मी परत मी जिमला गेलोच नाही. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हेल्दी श्रीमंत या आपल्या हेल्थ आणि फिटनेसच्या मराठी पॉडकास्टमध्ये. आणि या पॉडकास्टचा आज आपला पहिला एपिसोड आहे आणि आज आपल्यासोबत आपले गेस्ट आहेत सुमित ओतुरकर. येस, तर टाईम वेस्ट न करता आजचा हा पॉडकास्ट स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करून ठेवा, कारण या चॅनलवरती आपण हेल्थ आणि फिटनेस या निशशी रिलेटेड अनेक हेल्पफुल पॉडकास्ट आणणारच आहोत आणि म्हणून आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला स्टार्ट करूयात. तर सुमित, तुझं हेल्दी श्रीमंत या मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि मनापासून आभार. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल की तू नेमकं काय करतोस. नमस्कार, माझं नाव सुमित ओतुरकर आहे आणि मी एक फिटनेस प्रोफेशनल आहे आणि गेली 20 वर्ष या फिटनेस फील्डमध्ये मी ॲज अ पर्सनल ट्रेनर, ॲज अ फिटनेस कन्सल्टंट आणि ॲज अ फिटनेस लेक्चररसुद्धा काम केलं आणि या फील्डमध्येच सगळं करिअर केलं. म्हणजे मी बाकीचं काही केलं नाही आणि सगळे सर्टिफिकेशन असेल, इंटरनॅशनल सर्टिफिकेशन असेल सगळं, किंवा मॅक्सिमम सर्टिफिकेशन सगळे याच्यामध्येच केलं. ओके, तर आजचा जो पॉडकास्ट आहे आपला, त्याचा टॉपिक काय ठेवायचा? आजचा पॉडकास्ट मला असं वाटतं की आता नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर काही दिवसात, तर मे बी ज्या लोकांना नवीन आता जिम चालू करायचं आहे किंवा जिममध्ये वर्कआउट करायचं आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी बोलूया की बाबा त्यांनी कशी सुरुवात करायला पाहिजे, किंवा मुलं असतील त्यांनी कुठल्या वयाला सुरुवात करायला पाहिजे, असं आपण यावर चर्चा करूया आज. चालेल. आणि सगळे आपण आजच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये सगळे बेसिक क्वेश्चन्स कव्हर करू की जे प्रत्येकाला येत असतात म्हणजे जिम जॉईन केल्यानंतर. तर जसं की पहिला तुझा क्वेश्चन होता की कुठल्या वयापासून जिम जॉईन केलं पाहिजे, त्याबद्दल काय सांगशील? अगदी बरोबर. तर मला काय वाटतं माहिती का की आपण जिम आणि एक्सरसाइज, आपण जिम म्हणण्यापेक्षा ना कुठल्याही टाईपची एक्सरसाइज हे ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही करायला हरकत नाही. म्हणजे अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्ससुद्धा सांगतं की जेव्हा तुमची मुलं हे 5, 8, 10 वर्षाचे सुद्धा असतात तेव्हा फ्री हँड एक्सरसाइजेस असतील, योगा असेल, स्पोर्ट असेल, हे एक्सरसाइजेस त्यांनी चालू केले तर त्यांची ग्रोथ हॉर्मोन असेल आणि त्यांची डेव्हलपमेंट असेल, त्यांची स्ट्रेंथ असेल, त्यांचं एंड्युरन्स असं वाढायला खूप मदत होते. आता स्पेसिफिकली मी जिमबद्दल जर का बोललो ना, तर जिमसाठी मला असं वाटतं की आयडियल एज साधारण 14 आणि प्लस असावा. तर आता 14व्या वर्षी डायरेक्ट जिममध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट स्क्वॉट करा आणि डेडलिफ्ट मारा असं मी म्हणत नाही. 14व्या वर्षी तुम्ही फार इमॅच्युअर आहात, तुम्ही तिथे जा, चांगला गायडन्स घ्या, राईट गायडन्सच्या अंडर तुम्ही ट्रेनिंग चालू करा आणि तिथे शिका की नेमकं काय करायचं, कसं करायचं. मे बी आधी फ्री एक्सरसाइजेस करा, मग मे बी पुशअप मारले, स्क्वॉट्स केले, पुलअप्स केले, ऑब्विसली अंडर गायडन्स. जोपर्यंत अजून तुम्हाला तेवढी मॅच्युरिटी येत नाही, तुम्हाला अंडरस्टँडिंग तुमच्या बॉडीचं येत नाही, तोपर्यंत हळूहळू सुरुवात करायला हरकत नाही. पण मला वाटतं 14 वर्ष, मी स्वतः 14व्या वर्षी चालू केलं होतं, मग मला वाटतं 14 एकदम राईट एज आहे हे चालू करायला. ओके, पण मग ज्यावेळेस समजा आपण एखाद्या जिममध्ये जातो तर जिम सिलेक्ट करताना पण असे काही बेसिक क्रायटेरिया असले पाहिजे का? की काही लोक पैशाला जास्त महत्त्व देतात, काही लोक दुसऱ्या गोष्टींना देतात, तर काय बेसिक क्रायटेरिया असले पाहिजे? आता मी ना याचं ना कंपॅरिझन ना हॉस्पिटलशी कराल बरं का योगेश. मी तुला सांग की जेव्हा तुम्ही हॉस्पिटल बघता ना, तर आपण हॉस्पिटल नाही बघत, आपण डॉक्टर बघतो. बरोबर. कुठला डॉक्टर, हे डॉक्टर आहेत, सपोज हे डॉक्टर या क्लिनिकमध्ये, मी त्या डॉक्टरांकडे जातो.
तर मला असं वाटतं जिममध्ये जर का हे तुम्ही लावलं ना कनेक्शन, तर यार कोण कोच कोण ट्रेनर चांगला आहे ना, यार जर ट्रेनर आणि कोच चांगला असेल ना, तो 4 दगडांवर पण तुमचं व्यवस्थित सेफली व्यायाम घेऊ शकतो. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही ऑब्व्हियसली हे करण्यासाठी तुम्ही 2-3 जिम व्हिजिट केलं पाहिजे, त्या लोकांशी बोललं पाहिजे, त्या लोकांना ट्रेनरला प्रश्न विचारले पाहिजे आणि मग तुम्हाला कळेल. त्यांना विचारलं पाहिजे सर्टिफिकेशन आहे का नुसतंच बॉडी बिल्डर आहे का, तर हे विचारून तुम्ही ते जिम जॉईन करायला हरकत नाही. बरं, पण मग आता पुढचा तोच प्रश्न येतो की जर समजा ट्रेनर असेल तर ट्रेनर्स म्हणजे कुठल्या बेसिसवरती आपण ठरवायचं की हा चांगला ट्रेनर आहे, आणि तू बॉडी बिल्डरचं पण काहीतरी बोलला असतं ते क्लिअर कर ना जरा. बघ आता मला काय वाटतं माहिती का, एक ट्रेनर आणि बॉडी बिल्डर यामध्ये खूप मोठा फरक आहे. तसा बॉडी बिल्डिंगचा फिटनेसशी काही संबंध नाही. बॉडी बिल्डिंग इज अ स्पोर्ट. म्हणजे एक व्यक्ती आहे ज्याला बॉडी बिल्डिंग एक स्पोर्ट म्हणून आवडतं. म्हणजे जसं क्रिकेट आहे, जसं बास्केटबॉल आहे, एक स्पोर्ट आहे. बॉडी बिल्डिंग हे सुद्धा एक स्पोर्ट आहे. तो त्या स्पोर्टसाठी तयार करतो स्वतःला. मग ते मे बी त्याचं ट्रेनिंग त्याप्रमाणे, मे बी त्याचं जेनेटिक त्याप्रमाणे, मे बी त्याला ॲनाबॉलिक स्टेरॉइडची मदत घ्यावी लागली आणि मग त्यांनी त्याची बॉडी बनवली. एकदम चांगलं आहे, तो त्याचा स्पोर्ट आहे. आणि मे बी अजून काही गोष्टी त्यांनी वापरल्यात, हरकत नाही, त्याची बॉडी आहे. पण तुम्हाला जेव्हा मी माझ्या बॉडीसाठी जे करतो ते एक्झॅक्टली दुसऱ्यांच्या बॉडीमध्ये तसं नाही करता येत. कारण आता समजा एखाद्याचा गोल वेट लॉस आहे, एखाद्याचा गोल मसल गेन आहे, एखाद्याला त्याच्या हेल्थ इश्यूजमधून त्याला बाहेर यायचं, एखाद्याला त्याच्या इंजुरीमधून कवर, एखाद्याला डॉक्टरनी सांगितलं व्यायाम करायला. म्हणून ह्या प्रत्येकाचे गोल तो चांगला, त्याचं सर्टिफिकेशन चांगले पाहिजे, त्याचं नॉलेज बेस चांगला पाहिजे. म्हणजे मी एवढं ह्याला महत्त्व देतो. मी चेष्टा नाही करत. माझा एक मित्र माझ्याबरोबर राहत होता, तो मुद्दाम एका गावातल्या जिममध्ये गेला आणि मुद्दाम तो नाही का जस्ट चेक करायला तर त्याचं ब्लड रिपोर्ट घेऊन गेला. तर त्या ब्लड रिपोर्टमध्ये ना HbA1c होतं. आता HbA1c काय करते, ॲव्हरेज शुगर सांगतं एका 3 महिन्याची. म्हणजे तुम्हाला डायबिटिक आहे की नाही हे सांगतं. बरोबर. म्हणजे जास्त त्याचा नंबर तर तुम्ही जास्त सिव्हिअर डायबिटिक आहात. आणि HB हा तुम्हाला जास्त असेल तर हा चांगला असतो. बरोबर. आता एक्झॅक्टली उलटे बरं का. आता त्यांनी HbA1c बघितलं, अर्थ म्हटलं तुमचं HbA1c वाढायला पाहिजे, म्हणजे तो हा व्यक्ती डायबिटिक व्हायला पाहिजे. असं झालं ना. HB आणि HbA1c मधला फरक अजून आमच्या इंडस्ट्रीमध्ये, फिटनेस इंडस्ट्रीमध्ये अजून कमी आहे. अजून त्याचं म्हणून मी सांगितलं ना, सर्टिफिकेशन नॉलेज बेस त्यांना जास्त पाहिजे. मग ते बरोबर त्या व्यक्तीकडे आपल्याला मेंटॉर म्हणून, आपल्याला गाईड म्हणून आणि आपण त्याचा मेंटी म्हणून किंवा आपण स्टुडंट म्हणून जायला हरकत नाही. ओके, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट तर आपली रिक्वायरमेंट काय, की आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला वेट लॉस करायचं आहे, वेट गेन करायचं आहे, की बॉडी बिल्डिंगमध्ये जायचं आहे, किंवा आणखी काही अदर पर्पज असेल समजा, तर त्याला धरून आपण मेंटॉर असेल, ट्रेनर असेल, तो चूज केला पाहिजे. अगदी बरोबर. कारण काय आहे की तुम्हाला जर का बॉडी बिल्डर व्हायचं तर ऑब्व्हियसली तुम्ही ज्याने केलेलं बॉडी बिल्डर जायला हरकत नाही. तुमचे गोल तसे असतील तर हरकत नाही. पण तुमचे गोल जर का हेल्थ अँड फिटनेस नॉर्मल असतील तर मग तिकडे जाऊन, मी असं म्हणत नाही प्रत्येक बॉडी बिल्डरच एकदम फार असं एकदम हे असतं असं नाही, पण ऑब्व्हियसली तर जर का त्या व्यक्तींनी सर्टिफिकेशन केलं असेल, इवन बॉडी बिल्डर जरी असेल तरी हरकत नाही. म्हणजे ती आपल्याला जे हवं आहे, म्हणजे आपली जी नीड आहे आणि ते पुढच्याची जे स्किल आहे ते जर का मॅच होत असेल तर मग बेस्ट सर्टिफिकेशन बघा, अनुभव बघा आणि ट्रेनर सिलेक्ट करा, सगळ्यात बेस्ट. आणि सर्टिफिकेशन बघताना किंवा काही क्वेश्चन्स विचारायचे असतील, असे कुठले टिपिकल क्वेश्चन असले पाहिजे समजा इन्फॉर्मेशन पर्पजसाठी. आता सर्टिफिकेशनसाठी की आता कुठल्याही जिममध्ये आता सर्टिफाईड नसलेला ट्रेनर जनरली नसतो. सगळ्या जिममध्ये सर्टिफाईड ट्रेनर असतात. तर तुम्ही त्यांचं रिझ्यूम मागू शकता किंवा सरळ विचारू शकता, बाबा यार तुमचे सर कुठले सर्टिफिकेशन झालेले आहेत, किंवा तुमचं काय हे आहे, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, किंवा एज्युकेशन काय आहे, मे बी त्यांनी ग्रॅज्युएशन केलं आहे किंवा काय, ह्याच्यातून तुम्हाला एकदम कळलं आणि स्वतः सांगतात असं काय नाही. जर का ते सांगू नाही शकले तर मग अवघड आहे. ते आहे. पण मग याच्यामध्ये असं आहे का की सर्टिफिकेशन कधी केलेलं आहे याला पण इम्पॉर्टन्स असतं का? हां, नक्कीच. तर सर्टिफिकेशनला ना, आता आमच्या सगळ्या सर्टिफिकेशनला काही लिमिटेशन असतात, मे बी 2 years 3 years, पण त्यांनी जरी रिपीट नसतील केलेले तर एकदा जरी सर्टिफिकेशन झालेलं असेल एखाद्या ट्रेनरचं तरी मला वाटतं ते पुरेसं आहे. कारण ते काय, एखादी अकॅडमी असते जी सर्टिफिकेशन देते, ती तुम्हाला म्हणते हा 1-2 वर्षात तुमचं झालं, आता हे पूर्ण झालं, आता तुम्ही नाही, असं होऊ शकत नाही. म्हणजे एखादी डिग्री तुमच्याकडे, तुम्ही BSc झाली आणि त्याला व्हॅलिडिटी आली तर ती डिग्री गेली असं होत नाही, ते नॉलेज जात नाही. कारण ते तुम्हाला नॉलेज घेतल्याशिवाय तुम्ही सर्टिफाईड होऊ शकत नाही. बरोबर.
पण मग आता तू किती वर्ष झाले समजा फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आहे सरासरी? आता मी एक तुला ना छान अनुभव सांगतो, तू विचारलं म्हणून. मी 2003ला माझं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि 2004ला मी जिममध्ये कामाला लागलो. ओके. म्हणजे मी असं कामाला लागलो त्यावेळेस 2004मध्ये मी जुन्नरहून पुण्यात आलो. मी जुन्नरच्या आमच्या एक साध्या जिममध्ये व्यायाम करायचो, ज्यामध्ये साध्या जिममध्ये एक मस्त मारुतीरायाची मूर्ती असायची एकदम बॉडीवाली. तिथे सगळ्यांनी चप्पल बूट बाहेर काढायचे, आत जायचं, देवदर्शन आपलं दर्शन करायचं मारुतीरायाचं, व्यायाम करायचा. प्रत्येकजण निघताना सुद्धा मारुतीरायाचं परत दर्शन करायचं आणि बाहेर पडायचं. मी जुन्नरहून जेव्हा पुण्यात आलो ना, तेव्हा मी ते बघितलं. पहिल्या दिवशी मी कामाला गेलो, त्यांनी माझं सर्टिफिकेशन वगैरे काही नाही घेतले, त्यांनी फक्त या म्हटले बघू, कारण त्यावेळेस सर्टिफिकेशनचं एवढं असं हे नव्हतं आज ज्या आहे. तर मला काय झालं, मी जिममध्ये एंट्री केलं तर तिथे पहिल्यांदा शूज हवे जिममध्ये आतमध्ये. एवढा मोठा कल्चरल शॉक होता मला की अरे यार, आम्ही मंदिर मानायचो त्या, कारण मारुतीरायाची अशी एकदम बलदंड असं भगवी मूर्ती असायची आणि तिथे चप्पल घालून काय, इथे तर लोक शूज घालून करतात. हा माझा शॉक होता. त्यानंतर अशी माझी सुरुवात आहे त्यावेळेची. मग त्यावेळेस त्यांनी जेव्हा सुरुवात केली त्यांनी सर्टिफिकेशन आणि हे, तेव्हा तर काही नव्हते, तेव्हा असे शिकवायचे 8-10 दिवसाचं ट्रेनिंग दे आणि ते असेच. मग त्यावेळेस जे मला शिकवणारे होते ना, त्यांनी एक मस्त एक असे पुस्तक काढले होते. आणि एक आमच्याकडे मशीन आहे, त्याला म्हणतात नी एक्सटेन्शनचं मशीन आहे, पायाचं मशीन असतं. तर त्याला ते सर वाचताना म्हणत होते क्नी एक्सटेन्शन. म्हटलं सर हे क्नी एक्सटेन्शन नसतं सर, हे नी एक्सटेन्शन असतं. त्या 5-10 लोकांमध्ये ते म्हटले अरे वा, तू तर शिकलेलं दिसतोय, एक काम कर, हे तूच वाच आणि मी एक्सप्लेन करतो. असं मे बी मी पहिला ग्रॅज्युएट असेल त्यावेळेस. जुने जे जिम्स होते तिथं बऱ्यापैकी बघ बॉडी बिल्डरचे फोटोज वगैरे होते. हो. तर मला अगदी बॉडी बिल्डरचे फोटो असतात. आता नवीन जिममध्ये सुद्धा बॉडी बिल्डरचे फोटो असतात. मी थोडंसं ना त्याच्या अगेन्स्ट आपण एकदा चर्चा झाली होती की बॉडी बिल्डरचा फोटो ना, बॉडी बिल्डिंग इज अ स्पोर्ट, आपण जसं आत्ता बोलल्याप्रमाणे. तर मी ॲज अ पर्सन जेव्हा जिमला येतो तेव्हा मी खूप सिन्सिअरली व्यायाम करतो आणि ताकदीने व्यायाम करतो, मी डाएट करतो, सगळं करतो आणि माझा रिझल्ट मिळतात. मला असं नाही. पण मी दरवेळेस त्या फोटोकडे बघणार, यार माझी अशी बॉडी होत नाही, अरे माझी अशी बॉडी होत नाही. तर हे काइंड ऑफ ना त्या लोकांना ना थोडंसं डिप्रेसिव्ह असतं, कारण तशी बॉडी तुझी कधीच होणार नाही. कारण तो फोटो इम्पोर्ट केला आहे कुठल्या तरी फॉरेन बॉडीचा, युरोपियन त्याचं जेनेटिक आहे, मे बी त्याचं ब्लॅक जेनेटिक आहे, त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे, त्याची स्टार्टिंग जेनेटिकची वेगळी, त्याचं ट्रेनिंग वेगळं होतं, त्याचं न्यूट्रिशन वेगळं होतं. त्यांनी ॲनाबॉलिक स्टेरॉइड घेतलेत आणि तेवढी बॉडी बनवली आणि तुझं गोलच ते नाही. तू ते बघून फायदा काय? मला वाटतं जिमने सगळ्यांना तुमच्या जिममध्ये ज्यांचे ट्रान्सफॉर्मेशन झाले त्यांचे फोटो लावा आणि या सगळ्या बॉडी बिल्डरचे फोटो काढून टाक. म्हणजे मे बी काही ठेवा की जे खरंच हे असतील, पण त्या लोकांना खरं मोटिवेशन तिथूनच येणार आहे. कारण ही गोष्ट म्हणजे महत्त्वाची आहे की जर आपलं म्हणजे डिप्रेशनमध्येच आपण जर राहत गेलो, आपण सॅटिस्फाईड नाही झालो आपल्या रिझल्ट्सपासून, तो उपयोग नाही ना. मग शेवटी माणूस हार मानून ते करतोय. कारण तुम्ही रोल मॉडेल जो निवडलाय ना, एक आता रॉनी कॉलमन, एर्नॉल्ड असेल आणि सीबम, अशी जर का रोल मॉडेल एकदम एक्स्ट्रीम लेवलचे बॉडी बिल्डर ते तुमच्या समोर आहेत, तर ते तुमचं गोलच नाही, ते तुमचं डायरेक्शन. एखादा क्रिकेटरने विराट कोहलीला बघितलेलं ओके आहे, कारण ते त्याला बनायचं आहे. हा हेल्थ अँड फिटनेस, याला वजन कमी करायचं आहे, याला डॉक्टरांनी सांगितलं, याची वेगळी इश्यूज आहेत. बरोबर. हा त्या बॉडी बिल्डिंग त्याला कधी खेळायचं नाही ना, त्याला कधी स्टेजवर उभं राहायचं. असे 90% लोक, मे बी 10% असतील, 90% लोक असे आहेत की ज्यांना बॉडी बिल्डिंग कधीच नाही करायचं. मग त्या लोकांनी तो फोटो बघून हा असं व्यायाम करायचा आणि ते किती फसवणार आहे. म्हणजे येस. आणखी एक गैरसमज लोकांमध्ये फार प्रचलित असतो की आपण जिमला जर गेलो, वर्कआउट जर अर्ली एजमध्ये जर चालू केलं समजा, तर आपली हाईट कमी राहते, ती वाढ होत नाही त्याची. तर त्याच्यावरती काय सांगितलं? मला एक याच्यावर ना पुरवण आतापर्यंत सगळे झालेले आहेत की जिममध्ये व्यायाम केल्याने हाईट खुंटते किंवा स्टंट होते, असं काहीही होत नाही. आणि त्यामुळं पण या उलट ना एक्सरसाइज केल्याने एक ग्रोथ हॉर्मोनचं प्रोडक्शन होऊन तुमची जी जेनेटिकली तुम्हाला जी हाईट मिळणार आहे ती फुल फ्लेज मिळते, प्रोव्हायडेड तुमचं न्यूट्रिशन पण चांगलं असावं
आणि तुम्हाला तुमची हाईट फुल फ्लेज म्हणजे मी जसं सांगितल्याप्रमाणे मी 14व्या वर्षी जिम चालू केलं पण मे बी त्याच्या आधी थोडाफार व्यायाम करत होतो. मी ऑलमोस्ट 5'11" आहे म्हणजे मी ॲव्हरेज इंडियन हाईटपेक्षा थोडासा 1-2 इंच जास्त आहे. मी मला असं कधी जाणवलं नाही. आपण आता होतं काय माहिती का की कमी वयामध्ये जर का जिममध्ये गेलं आणि गायडन्स राईट नसेल तर समजा आता आम्ही त्याला स्पायनल लोडिंग म्हणतो. म्हणजे समजा बार्बेल स्क्वॉट कुणी करायला लागला आणि हेवी झाला आणि स्पाईनचं लोडिंग आहे किंवा डेडलिफ्टसारखे एक्सरसाइजेस जे राईट गायडन्स खाली नाही आहेत तर ह्यांना इंजुरी होण्याची शक्यता असते. मग अर्ली एजमध्ये ही इंजुरी हँडल करण्याची त्याचं फॉर्म अँड टेक्निक शिकण्याची ह्यांची कपॅसिटी त्यावेळेस नसते म्हणून ॲक्च्युली जिमला सगळे घाबरतात. आणि जिमला 90% लोक पॅरेंट्ससुद्धा आपल्या मुलांना पाठवणार कारण त्यांना वाटतं याला काहीतरी दुःख येईल, याला काहीतरी इंजुरी होईल. आणि ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असं काही खूप खोटं नाही. जर का राईट गायडन्स असेल तर मे बी प्रत्येक पॅरेंट त्याला म्हणणार या सरांच्या अंडर चाललाय ना तू जा, असं आहे. बरोबर. जर समजा एखादा मुलगा आहे ओके आणि 2025मध्ये त्याला वर्कआउट चालू करायचं आहे, जिमला जायचं आहे समजा, तर तो जो नवीन मुलगा आहे की जो याच्या आधी कधीच जिमला गेलेला नाही आहे तर त्या मुलाला तू कुठल्या टिप्स देशील? अच्छा, तर मला वाटतं ना सगळ्यात पहिल्यांदा मी त्याला एक छान टिप देईल की जेव्हा जिममध्ये एक्सरसाइज करताना तेव्हा सरळ जर का स्टँडिंग असाल तर तुमचं चिन पॅरलल टू द ग्राउंड ठेवा, आईज एका ठिकाणी लॉक करा. मग कुठलंही एक्सरसाइज करताना बरं शोल्डर रिट्रॅक्शन ठेवायचे आणि एक्सरसाइज करताना सगळे जॉईंट हे तुमचे सॉफ्ट ठेवायचे, लॉक करण्याच्या ऐवजी सॉफ्ट ठेवायचे आणि कोर टाईट ठेवायचे. हे सगळे फॉर्म्युले प्रत्येक बायसेप करा, पुशअप करा, सगळीकडे फॉलो करा. म्हणजे तुम्ही सरळ ठेवा, कोर टाईट ठेवा, शोल्डर मागे ठेवा. आणि एक्सरसाइज करताना पुशअप करताना समजा सरळ हात न करता थोडंसं शाय ऑफ लॉक सगळे जॉईंट थोडे सॉफ्ट ठेवा जेणेकरून जॉईंटवर येत नाही आणि मसल बरोबर वर्क होतो. आता दुसरी टिप आहे ब्रीदिंग. आता एक ब्रीदिंगचा एक फॉर्म्युला असतो, त्याला म्हणतात E/E किंवा एफर्ट एक्सेल. आता फॉर्म्युला असा आहे की जिथे तुम्ही एफर्ट लावताल तिथे तुम्हाला एक्झेलेशन करायचं. म्हणजे आता समजा पुशअपमध्ये खाली जाताना श्वास घ्या, वर जाताना श्वास सोडा. इतकं सिम्पल फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता की एफर्ट एक्झेल हा ब्रिदिंगचा फॉर्म्युला ठेवा आणि हे फॉर्म अँड टेक्निक ठेवा. बेसिकली तुम्हाला आणि वेट जे आहे पाऊंडेज, जोपर्यंत तुम्हाला फॉर्म अँड टेक्निक चांगला येत नाही तोपर्यंत पाऊंडेज किंवा वेट हे कमी ठेवा आणि रिपिटेशनवर आणि यावर फोकस करा. बस सुरुवातीची एवढं इनफ आहे सुरुवात करण्यासाठी. म्हणजे तू टेक्निक तर सांगितली समजा की बॉडी सगळी स्ट्रेट ठेवायची किंवा कधी लॉक ठेवायचं, कधी हे ठेवायचं, पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली तू ब्रिदिंगबद्दल की ज्यावेळेस आपण एखादा एफर्ट लावतोय तर त्यावेळेस श्वास सोडायचा. हे अगदी महत्त्वाचं आहे. म्हणजे नाही का ते जे कराटेमध्ये असताना जेव्हा ते करतात ना जेव्हा ते फोर्स प्रोडक्शन जे आहे ना ते एक्झलेशन बरोबर चांगलं होतं. आणि जेव्हा आपण किंवा पोलीस भरतीमध्ये पण नाही का ते गोळा फेक करतात तर त्याच्यात पण ते फेकताना तर श्वास सोडायचं कारण एक्सप्लोजिव्हिटी ही एक्झलेशन बरोबर येते. म्हणजे आता तर आमचा एक ॲथलीट आहे जो आता कॉम्पिटिशनच्या जवळ आम्हाला एक्सप्लोजिव्ह पाहिजे असेल ना तर समजा आम्ही पुश करतो फास्ट रिपिटेशन. या फास्ट रिपिटेशन आणि एक्सप्लोजिव्हिटी ही फक्त एक्झलेशन बरोबर फास्ट येते. म्हणून श्वास तिथे सोडा. पण आता हे सुरुवातीला जेव्हा असेल तेव्हा तुम्ही श्वास हळू सोडा, नाही एकदम फास्ट नका सोडू. बरोबर, ती पण एक महत्त्वाची गोष्ट. एकदम सुरुवात करताना थोडंसे हळूहळूच सगळ्याला केलं कारण म्हणजे बॉडीला सवय लागते, अडॅप्ट होते बॉडी सगळ्या गोष्टीला. त्यानंतर आता जर समजा एखादा गावाकडचा मुलगा आहे की ज्याच्या गावामध्ये जिम तर आहे पण त्याच्याकडे प्रॉपर ट्रेनर नाही आहे, मग त्याच्यासाठी काय टिप्स देशील तू? आता मी त्यांना काय सांगेल की सुरुवातीला तुम्ही आता सगळीकडे इंटरनेट पोहोचलंय तर सगळीकडे तुम्ही यूट्यूबवर सर्च करा. सगळीकडे प्रत्येक जे तुम्ही करता, आज समजा चेसचा वर्कआउट करताना चेसचा वर्कआउट पूर्ण सर्च करा. आता हेच मी कोणाला सांगितलं होतं एकाला, तर त्यांनी मला सांगितलं अरे दादा 10-10 मिनिटाचे व्हिडिओ, मी चेस्ट करताना इथं मशीन लावून व्हिडिओ बघत बसू काय करू. तर त्यासाठी आम्ही मध्ये कोर्स डिझाईन केला होता एक फॉर्म अँड टेक्निकचा. तो अगदी 2-2 मिनिटाचे व्हिडिओ एकदम मराठीमध्ये साध्या भाषेमध्ये केले होते, जे माझे काही बाहेरच्या देशातले कन्सल्टिंग क्लायंट होते त्यांच्यासाठी ॲक्च्युली केलं होता की कारण तिथे बाहेरच्या देशांमध्ये ट्रेनरच नसतो, म्हणजे जनरल ट्रेनर नसतोच.
मग त्यांना PT फार महाग पडते पर्सनल ट्रेनिंग. मग त्यांच्यासाठी हा कोर्स डिझाईन केला होता. मग आम्ही सगळ्यांसाठीच तो ओपन केला. म्हणजे अगदी एकदम मिनिमम एकदम कमीत कमी त्याचं प्राइसिंग आहे. त्या प्राइसिंगमध्ये तो कोर्स फक्त तुम्ही करू शकता. मग त्या कोर्ससाठी मला इंस्टाग्रामवर वगैरे तुम्ही मेसेज करू शकता किंवा आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स टाकू शकतो. लिंक टाकू शकतो. आणि तो कोर्स जरी केला ना तरी तुम्हाला बऱ्यापैकी कळेल. तिथे इंस्टाग्रामवर मी आहे. मला अजूनही विचारतात, असेही विचारतात, तुम्ही विचारा मला, मी नक्कीच त्याला उत्तर दे. मी कुठलाही इंस्टाग्रामचा कुठलाही मेसेज ज्याच्यामध्ये प्रश्न असतील त्या कुठल्याही प्रश्नाला मी बायपास करत नाही आत्तापर्यंत केलं. फक्त मी कशाला बायपास करतो, हाय वगैरे पाठवलं ना मग मी त्याला काही उत्तर देत नाही. ओके. तर तुझ्या इंस्टाग्राम पेजचं लिंक पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊया. आता ज्यावेळेस समजा एखादा व्यक्ती वर्कआउट करायला स्टार्ट करतो तर काही दिवसातच लगेच त्याच्या बॉडीला पेन व्हायला लागतं आणि तेव्हाच बरेचसे लोक गिव्हअप करून टाकतात. मग याच्यावरती काही सोल्युशन सांगतो? अरे यार, मी तुला सांगतो, ह्या बॉडी पेनना मला वाटतं की मी एकदा असंच फिरायला म्हणजे हॉटेलमध्ये गेलो होतो आणि तिथे मला आमचे जुने क्लायंट भेटले. म्हणजे जुने क्लायंट ते म्हटले म्हणजे आमच्या जिमचे क्लायंट होते. मला 1-2 दिवसच काहीतरी आलेले दिसले का 8 दिवस आलेले. त्यांना म्हटलं सर काय हो तुम्ही जिम? अरे मी गेलो होतो 1-2 दिवस, माझी एवढी बॉडी पेन झाली की मी परत मी जिमला गेलोच नाही. आता ना हा जो बॉडी पेन आहे ना हा खूप इंटिग्रल पार्ट आहे एक्सरसाइजचा. त्याला आम्ही सोरनेस म्हणतो. कारण ना जेव्हा आपण जिमला जातो ना तेव्हा ॲक्च्युली आपण मसल बिल्ड नाही करत, आपण मसल ब्रेकडाऊन करतो. ॲक्च्युली बॉडी तोडतो. आता तोडतो हा शब्द खूपच मोठा आहे पण त्याला आम्ही मायक्रोट्रोमा म्हणतो. तिथे जेव्हा वेट उचलतो ना तेव्हा मायक्रोस्कोपिक असे टेअर्स तुमच्या त्या मसलला जातात. आता जेव्हा तुम्ही घरी जाता, जेव्हा रात्र 1-2 दिवस जातात त्याला आम्ही डिलेड ऑनसेट मसल सोरनेस येतो. त्याच्यामध्ये काय होतं, थोडंसं तिथे स्वेलिंग येतं, जे नरिशमेंट आहे ते रिपेअर चालू होतं. हां, स्लाइटली पूर्ण बॉडीला हलकी हलकी सूज असते आणि ती बॉडी पेन होते. हा पेन आहे ना, मी तुम्हाला असं हॉट शॉवर आणि नॉर्मल शॉवर केलं तरी तो जातो आणि 8-10 दिवसात तो जातो, परत तो येत नाही तुम्हाला दुसऱ्या वेळेला. पण ह्या पेनचं जर का तुमचे ट्रेनर आधीच सांगितलेलं असेल ना तुम्हाला, तर तुम्ही त्यातून एकदम व्यवस्थित वाचू शकता. फक्त प्रोटीन इंटेक व्यवस्थित केला, रेस्ट केली, हॉट शॉवर केलं, बस याच्यातून तुम्ही बाहेर होताल आणि डेव्हलप करताल स्वतःला. येस सुमित, तर मला आता सांग की समजा एक्सरसाइज करत असताना अशा कुठल्या मिस्टेक्स आहेत की ज्या आपण जर केल्या तर आपल्याला लवकर इंजुरी व्हायचे चान्सेस असतात? मला असं वाटतं की समजा आपण जिममध्ये गेलो ना तर एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात इगो लिफ्टिंग. म्हणजे नाही का की आजूबाजूला एखादा जास्त वजन उचलतंय तर आपल्याला पण ना थोडंसं आपल्या इगोवर येतं की आपण काय करतो यार, माझं पाऊंडेज कसं आहे, कमी आहे. हा सगळ्यात बेस आहे या सगळ्याचा. की जर का ते पाऊंडेज तुम्ही कमी उचललं मग सुरुवातीच्या काळात, जरा हळूहळू तुमची जी कॅपॅसिटी आणि तुमची बॉडी सांगते की तुम्ही काय करा. तुमचं जर का फॉर्म अँड टेक्निक चुकायला लागलं आणि समजायचं तुमचं पाऊंडेज हे जास्त आहे तर तुम्ही तिथे ठेवा. आता समजा आता बेंच प्रेसेस, सपोज आता एखादा 30 किलोचा बेंच प्रेस मारतोय, आता त्याचं वर पुश करतानाच जर का बार हलतोय तर त्यांनी 30 ते 40 करणं योग्य नाही. त्यांनी 30च ठेवलं पाहिजे. आधी फॉर्म अँड टेक्निक करेक्शन केलं पाहिजे आणि ते जर का फॉर्म व्यवस्थित गेला तर त्यांनी पाऊंडेज वाढवलं पाहिजे. हा सगळ्यात मेन रिझन आहे. दुसरं आहे खूप घाई करायची, नवीन एक्सरसाइज करायची आणि फॉर्म अँड टेक्निक न घेताच अगदी कमी वेट असेल तरी सुद्धा इंजुरीज होऊ शकतात. कारण जर का तुम्हाला राईट टेक्निक त्याचं माहिती नसेल. ह्या 2 गोष्टी मला वाटतं, फॉर्म अँड टेक्निक आणि पाऊंडेज, हे जर का कंट्रोलमध्ये ठेवले ना तर बऱ्यापैकी चान्सेस आहेत की इंजुरीज एकदम अवॉइड होतील. आणि जर समजा इंजुरीज झाल्यात मग अशा वेळेला आता समजा सपोज आपण एखादा बघूच, आता समजा तुम्हाला शोल्डर इंजुरी आहे सपोज, तर तुम्ही पहिली गोष्ट त्याला तुम्ही त्या ठिकाणी समजा जिममध्येच शोल्डर इंजुरी झाली असं आपण अज्युम करू, तर तेव्हा सगळ्यात बेस्ट थिंग व्हॉट यू कॅन डू इज प्लीज टेक रेस्ट. काही करू नका. एक किंवा 2 दिवस किंवा 3 दिवसात तुमची बॉडी रिकवर करते. 3 दिवसानंतर थोडे जिमला जाऊन किंवा मुवमेंट करून बघा, अजून पेन आहे, आता रिडक्शन झालं आहे, 60-70-80% कमी झालं आहे का पेन, अरे वा, मग थोडंसं अजून 1 दिवस रेस्ट द्या. किंवा त्याचे फिजिओचे काही एक्सरसाइजेस असतात की समजा एक्सटर्नल रोटेशन केलं, इंटरनल रोटेशन केलं, रिट्रॅक्शन ठेवलं आणि त्याला हॉट पॅक लावलं किंवा एकदम सूज असेल तर कोल्ड पॅक लावलं, असं केलं आणि 4-5 दिवस बघा. 4-5 दिवसाच्या वर जर का पेन राहत असेल तर मात्र तुम्हाला फिजिओ किंवा डॉक्टरना कन्सल्ट करायला पाहिजे. ओके. आणि त्यानंतर
प्री वर्कआउट वगैरे असं काही असतं का? हो. अरे मी तुला सांगतो, प्री वर्कआउट हे असं सप्लिमेंट आहे ज्याच्यामध्ये साधारण ना 200 mg कॅफेन, त्यानंतर एल-आर्जिनिन, एल-सिट्रुलिन असे खूप काही त्याच्यामध्ये असतात, किंवा कॅप्सेसिन जे हीट वाढवतं, आणि कॅफेन असतं एक 2. तर आता हे प्री वर्कआउट सप्लिमेंटसुद्धा काही वाईट नाही, लोक घ्यायला पाहिजे. पण अगदी आता मी त्या दिवशी बघितलं की 15 वर्षाचा मुलगा जेव्हा प्री वर्कआउट सप्लिमेंट घेतोय तेव्हा मग मला वाईट वाटतं. आता हे का वाईट वाटतं माहिती का, की जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग करायला शिकता ना गाडी, आणि तुम्ही एका स्पीडला जाता, तर जेव्हा समजा 100 क्रॉस झालं तर नायट्रिक ऑक्साईड बुस्टर टाकायला पाहिजे, मग ती गाडी 100ची 150ला जाईल का 150ची अजून वर जाईल. तुम्ही आधीच काय प्री वर्कआउट टाकता, आधीच तुम्हाला अजून फॉर्म अँड टेक्निक पण माहिती नाही आहे, अजून तो तुमचे न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट, ते पाथवे सेट नाही झाले. म्हणजे पुशअप मारायला मारतोय पण तुझं एल्बो वर खाली होतोय, अजून सरळ तर होते. जेव्हा तुझं फॉर्म क्लिअर होईल ना, मग त्याच्यात पॉवर ॲड कर. आधी फॉर्म अँड टेक्निक क्लिअर करा, आधी गाडी घरातून बाहेर काढा, रस्त्याला लागू जाऊ दे 100च्या स्पीडला, आधी तुमचं न्यूट्रिशन चांगलं करा, फॉर्म अँड टेक्निक करा, पाऊंडेज थोडे वाढू द्या. आता तुम्हाला वाटलं ना की अजून पाऊंडेज वाढत नाही, अजून आपलं हायवेला अजून स्पीड वाढत नाही, आता तू नायट्रिक ऑक्साईड टाक ना, बुस्टर नाही का आपण ते बटन दावतो याच्या गेम्समध्ये, तर तिथे तू हे सप्लिमेंट प्री वर्कआउट टाक, मग तुझी एनर्जी अजून वाढेल आणि बूस्ट होईल. असं. आणि एक्सरसाइज चालू करायच्या आधी मला वाटतं वॉर्मअप पण केलं पाहिजे. अगदी महत्त्वाचं म्हणजे आपल्या त्या इंजुरीच्या याच्यामध्ये ना एक पॉईंट आपल्याला हा पण ॲड करायला पाहिजे की वॉर्मअप हा इसेन्शियल आहे, अगदी इसेन्शियल आहे. आता समजा जर का थंडी असेल आणि किंवा AC जिम असेल तर अजून चिल्ड बॉडी असते, कूल असते, तर जेवढं चांगलं वॉर्मअप होईल, जेवढं बॉडीचं टेम्परेचर वाढेल ना, तेवढं फ्लेक्झिबिलिटी असते, टाईटनेस शरीरातलं कमी होतो, आणि त्यांनीसुद्धा इंजुरीज कमी होतात. हा खूप महत्त्वाचा बेस आहे इंजुरीज अवॉइड करण्यासाठी आणि चांगल्या परफॉर्मन्ससाठी सुद्धा खूप गरजेचं वॉर्म म्हणजे. आणि वॉर्मअप करताना पण तुम्ही हेड टू टो चालू केलं पाहिजे. म्हणजे ऑलवेज स्टार्ट विथ युअर नेक. जे आता जनरली बघतो ना की इतके डेस्क काम करतात, इतके नेक इतक्या स्टिफ असतात, ट्रॅप स्टिफ असतात, इथे पेन असतो, मग आधी तुम्ही नेकनी चालू केलं, मग शोल्डरनी चालू केलं, मग एल्बो, रिस्ट, मग तुमची अप्पर बॅक, लोअर बॅक, मग हिप्स, असं सगळं करत करत फुल बॉडी. आणि त्यानंतर समजा स्पॉट जॉग केलं, जागेवरच जॉगिंग केलं, त्यानंतर थोड्याशा जंप मारल्या, जर का बर्पीज वगैरे करू शकता. असं जोपर्यंत तुमचं हार्ट रेट थोडा वाढत नाही आणि बॉडीचं टेम्परेचर वाढत नाही, मग त्यानंतर तुम्ही एक्सरसाइज चालू करू शकता. ओके. आणि समजा एक्सरसाइज संपल्यानंतर पण असं काय असतं? आता हे जे आपण आता जे बोललो ना, ह्यांना म्हणतात डायनॅमिक स्ट्रेचेस. आणि आता आपण एक्सरसाइज नंतर जो करणार आहे त्यांना म्हणतात स्टॅटिक स्ट्रेचेस. म्हणजे आता आपण सगळ्या जॉईंट्सला मूव्ह केलं, आता आपण स्ट्रेच करायचं आणि होल्ड करायचं. आता बॉडीला कूल डाऊन का, आता समजा व्यायाम संपला, आता बॉडीला आपण शांत केलं पाहिजे, हार्ट रेट कमी आला पाहिजे. मग आता प्रत्येक स्ट्रेचमध्ये जायचं आणि होल्ड करायचं, कमीत कमी 10 सेकंद आणि 20 सेकंद होल्ड केला की आपोआप बॉडी आणि मसल ते रिलॅक्स होतात. आणि तिथे आपण जे कॉन्ट्रॅक्शन करतो याचं बाय प्रॉडक्ट असतं लॅक्टिक ॲसिड, ते सुद्धा डिकम्पोज व्हायला मदत होते. म्हणजे दिवसभरात तुम्हाला एक्स, पेन्स, इवन सोअरनेस तुमचा कमी राहू शकतो या सगळ्या. ओके. आता आपण थोडंसं सप्लिमेंटबद्दल बोलूयात की सप्लिमेंट एक्झॅक्टली कोणी घेतली पाहिजे आणि कुठल्या टाईपच्या सप्लिमेंट्स वगैरे असतात. आता मला वाटतं की खरं तर त्याच्यावरती एक सेपरेट पॉडकास्ट होऊ शकतो. हो, पण आपण शॉर्टमध्ये ते आता मला असं वाटतं ना की यार सप्लिमेंट हा असा विषय आहे ना की पहिल्यांदा प्रत्येकाने तुमच्या जिमला सुरुवात करताना आधी समजा ब्लड टेस्ट कराव्या सगळ्यांनी. ब्लड टेस्ट जर का केल्या तर त्यामध्ये कळतं की आपली बॉडीचे इंटरनल फंक्शनिंग कसं आहे. आता मी फॉर एक्झाम्पल, आता आम्ही ज्यांचं कन्सल्टिंगमध्ये घेतो ना, त्यांना आम्ही काय करतो, आधी त्यांना एक 4-5 टाईपच्या ब्लड टेस्ट करायला लागतं. म्हणजे लिपिड प्रोफाईल आहे, त्यानंतर B12, D3 आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट आहे, किडनी फंक्शन टेस्ट आहे. ह्या सगळ्या टेस्ट आम्ही त्यांच्यात करून घेतो. आणि मग त्यांचं कंपल्सरी, आता जे जिम करायला जाणार आहेत त्यांनी सगळ्यांनी ना ब्लड प्रेशर स्वतःचं चेक केलं पाहिजे. की असं समजून चालू नका की तुमचं सगळं हे आहे तर तुमचं ओके सगळं, असं नका चालू. कारण BP हा पेन नाही आहे, BP काय दुखत नाही. तुमचा BP वाढला म्हणजे तो बॅक पेन सारखा पेन होत नाही, तर कळत नाही. म्हणून आता सगळ्यांचे ब्लड टेस्ट चांगले आहेत आणि ब्लड प्रेशरसुद्धा नॉर्मल आहे. तर अशा लोकांनी मला वाटतं सुरुवातीला कुठलेही तुम्ही सप्लिमेंट घेऊ शकता, पण ते राईट गायडन्समध्येच घ्यायला पाहिजे. असं नाही रँडमली तुम्ही कुठलंही सप्लिमेंट चालू नका करू. म्हणजे मी सांगतो तुला, एक क्रिएटिन नावाचं एक सप्लिमेंट आहे, खूप चांगलं आहे, खूप सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे.
पण तुमच्या किडनी फेल्युअर वगैरे होऊ शकतो. हां, मी सांगतो तुला. आता जेव्हा किडनी फंक्शन टेस्ट, आता समजा आपण जे बोललो की कुठलं टेस्ट करायला पाहिजे, तर किडनी फंक्शन टेस्ट आता ह्या व्यक्तीची नॉर्मल आहे सपोज, तर त्यांनी क्रिएटिन घेतलेलं कमीत कमी 1 वर्ष ट्रेन केलं आहे त्यांनी. म्हणजे जसं मी म्हटलं ना, क्रिएटिन तुमची पॉवर वाढवणार आहे, पण तुम्हाला फॉर्मेंट टेक्निक आधी माहिती नाही. तुमचे बेसिक न्यूट्रिशन, तुम्हाला प्रोटीन अजून खाता येत नाही व्यवस्थित तुमच्या बॉडीला जेवढं हवं आहे, तर तुम्ही नुसती ताकद वाढवून करणार काय? तुम्ही आधी प्रोटीन घ्या, तुमचं फॉर्म व्यवस्थित करा आणि जिमला रेग्युलर जावा, नंतर तुम्ही क्रिएटिन चालू केलं पाहिजे. मे बी त्याच्या आधी एक प्रोटीन चालू केलं पाहिजे. मे बी जर का तुमचं प्रोटीनचा इंटेक ॲडिक्वेट नाही आहे, तर मग आधी तुम्ही प्रोटीन चालू केलं पाहिजे. त्यानंतर मग हळूहळू क्रिएटिनसुद्धा करू शकता. पण आता मी एक तुला सांगतो, आमच्या 30 डे चॅलेंजचा एक विनर होता, खूप चांगलं त्याने केलं आणि 21 वय होतं त्या मुलाचं आणि ही वॉज डायबेटिक. म्हणजे त्याचं शुगर 250+ आली, जखम बरी होत नाही, आईवडील घेऊन गेले त्याला आणि डॉक्टर म्हटल्यावर शुगर बघ यार, 250+ शुगर आहे याची. तर मग त्याला 21व्या वर्षी मेडिसिन चालू करायचं. त्यांनी मला फोन केला, सर असं असं आहे. मी त्याला म्हटलं एक काम कर, परत जा डॉक्टरांकडे. म्हटलं 3 महिन्याचा वेळ मागून घे. आणि कारण त्यावेळेस त्याचा HbA1c आला होता 9.1 समथिंग. त्याला म्हटलं 3 महिन्याचा वेळ मागून घे आणि आपण काय करूया, मग त्यानंतर आपण ठरवूया की काय करायचं. आम्ही 3 महिने त्यांनी खूप चांगला व्यायाम केला. त्याचं वजन एक 10-15 किलोनी कमी झालं. त्याचं HbA1c 9.1 वरून अराउंड 7 आला. म्हणजे डायबिटीजची लेवल बऱ्यापैकी कमी झाली. पण तो अजून स्टील डायबिटिक आहे. पण आता हे 2-3 महिन्यांना त्याची स्ट्रेंथ तेवढी होत नव्हती बरं का. आता मला माहिती त्याची स्ट्रेंथ का वाढत नाही. डायबिटिकमध्ये ग्लुकोज मसल सेलमध्ये एवढं फास्ट जात नाही, त्यामुळे त्याची स्ट्रेंथ कमी राहत होती. इवन मी त्याला कॅलरी डेफिशियंटमध्ये पण थोडं कमी खाण्याचं सुद्धा सगळं, त्यामुळे त्याची स्ट्रेंथ कमी. पण हा 21 वर्षाचा मुलगा आहे, सगळे आजूबाजूला अरे तुझी स्ट्रेंथ नाही आहे, तुझी स्ट्रेंथ नाही आहे, तू क्रिएटिन टाक. अरे तू काय क्रिएटिन टाक? तो म्हटला सर मी आता क्रिएटिन टाक. म्हटलं काय क्रिएटिन टाक? जो डायबिटिक व्यक्ती आहे त्याची किडनी ऑलरेडी स्ट्रेसमधून चालली आहे, त्याला काय क्रिएटिन देणार? ही केवढी मोठी चूक झाली असते. ऑब्व्हियसली मी त्याला लगेच थांबवलं की आपण ते नाही करायचं. हे याच्यातून आधी आपण बाहेर येऊ, आपली किडनीचं सगळं व्यवस्थित, आपण डायबिटिक नॉन डायबिटिक राहावं पण 3-6 महिने, मग आपण ठरवूया की आपण क्रिएटिन टाकायचं. ओके येस. त्यानंतर आता खरं तर या सगळ्या टॉपिकवरती आपण सेपरेट पॉडकास्ट करूयात, कारण हे बरंचसं डिटेलमध्ये आहे की काय घेतलं पाहिजे, किती क्वांटिटीमध्ये घेतला पाहिजे. येस. तर त्याच्यानंतरचा नेक्स्ट माझा क्वेश्चन आहे की बऱ्याच वेळेस जो पण व्यक्ती जिम स्टार्ट करतो ना, जो बिगिनर असतो, त्याच्या मनात एक डाऊट असतो की यार म्हणजे कसं केलं पाहिजे. आज समजा चेस्टचं पण वर्कआउट केलं पाहिजे, बायसेपचं पण वर्कआउट केलं पाहिजे, सगळं एका दिवशी केलं पाहिजे का असे स्पेसिफिक डेज ठरवले पाहिजेत की आज एका दिवशी फक्त हेच केलं पाहिजे, असं काही असतं का त्याचं प्लॅनिंग? आता आपण जर का बिगिनरचं बोललो बरं का, आता समजा मी आहे की समजा की कधीच व्यायाम नाही केलेला, तर मी जिममध्ये गेलो तर काय करणार, सुरुवातीला ना मी होल बॉडी एक्सरसाइजेस करणार. अगदी चेस्ट, शोल्डर, बॅक, लेग सगळं रोज नाही. हे स्ट्रेंथ ट्रेनिंग असताना हे फक्त ऑल्टरनेट डेलाच केलेलं चांगलं असतं. आता मी तुम्हाला सांगतो, जसं मी मगाशी बोललो ना, समजा आज तुम्ही चेस्टचे लिफ्ट केले पूर्ण बॉडीचे, आता नवीन आहे, त्याला सोरनेस येतो, त्याला मायक्रोट्रॉमा म्हणजे मसल थोडंसं टिश्यू थोडेसे डॅमेज होतात आणि ते नंतर रिपेअर होतात. पण ह्यांनी त्याला रिकवर व्हायला, त्याला रिपेअर व्हायला 24 ते 72 तास लागतात. मग आज जो मसला हे केलं ना, त्याला उद्या तुम्ही ब्रेक द्या, मग तुम्ही परवा करा. म्हणून स्ट्रेंथ ट्रेनिंग, आता ह्या नवीनचं मी काय करणार, होल बॉडी एक्सरसाइजेस देणार त्याला तर आधी पहिला आठवडा काहीच देऊ नका. पहिला आठवडा त्याला म्हणा तू फक्त मोबिलिटी, जे स्ट्रेचिंग, डायनॅमिक कर, फक्त थोडंसं जॉगिंग कर, पुशअप मार, स्क्वॉट मार, बस. पहिला आठवडा तसाच मोबिलिटी, बॉडी फ्लेक्झिबल करायची, कारण यांची बॉडी कधीच मूव्ह झालेली नाही आहे. मे बी हे डेस्कला बसलेले आहेत, लोअर बॅक खूप टाईट आहे, ॲबडोमिन खूपच वीक आहे. तर ह्या लोकांनी काय, आधी पहिला आठवडा फक्त मोबिलिटी फ्री करायचं आणि फ्री हँड एक्सरसाइज. नेक्स्ट वीकपासून मे बी त्यांचं आपण होल बॉडी एक्सरसाइजेस चालू शकतो. नेक्स्ट किंवा त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये होल बॉडी एक्सरसाइजेस चालू केले आणि जसे ते सिनियर होत जातील त्याप्रमाणे हळूहळू त्यांचं मग प्रोग्राम स्प्लिट होतो. म्हणजे एक दिवस चेस्ट, शोल्डर, ट्रायसेप आला, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो पुश पुल, आणि आम्ही लेग्स म्हणतो. पुश डेज म्हणजे चेस्ट, शोल्डर, ट्रायसेपचे डेज असतात मंडेला. सपोज वेन्सडेला आपण काय केलं, बॅक, बायसेप आणि ट्रॅपिजियस केला, आणि मग फ्रायडेला आपण लेग्स केले. मग अदर 2 डेजला काय करायचं, तर अदर 2 डेजला तुम्ही कोरचे एक्सरसाइज करा, तुमच्या हार्टचे एक्सरसाइज म्हणजे कार्डिओ करा, असे 2 डेज करा, आणि एक दिवस सॅटर्डेचा राहील त्या दिवशी फक्त फ्लेक्झिबिलिटी करा. असं जर का वेल राऊंडेड तुम्ही प्रोग्राम केला, डिपेंडिंग ऑन युअर गोल. आता समजा एखाद्याचा गोल जर का खूप थोडासा मसल गेनचा असेल तर मे बी आपण एव्हरी डे त्याचं करू शकतो.
हा इन जनरल लोकांचा असा गोल राहू शकतो. ओके. पण स्ट्रेंथ ट्रेनिंग हे एव्हरीडे करण्याच्या सजेशनचं नाही आहे, कारण जो आपण मायक्रोट्रॉमा देतो ना त्याला 24 ते 72 तास त्याला रिकव्हरीला लागतात. आणि जेव्हा कारण मसल तुमच्या जिममध्ये बनत नाही. मसल जेव्हा तुम्ही घरी जाता, जेव्हा तुम्ही आराम करता आणि प्रोटीन रिच तुमचं फूड येतं, तेव्हा तिथे रिबिल्ड असे मसल होतात. म्हणून मग त्याला रेस्ट हा त्याचं रिपेअरिंगचं पण काम करतो. नॉट ओन्ली मसल, मे बी बोन, त्याचे कनेक्टिव्ह टिश्यू आणि त्या नरिशमेंटनी त्याची ग्रोथ होते. आणि नंतर मग तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी एक्सरसाइजला त्याच मसलला किंवा बॉडीला ट्रेन करू शकता. ओके, खूप छान पद्धतीने तू उत्तर दिलं आहे. आता एक शेवटचा क्वेश्चन विचारतो मी तुला आज या पॉडकास्टचा, कारण हा ऑलरेडी खूप इंटरेस्टिंग झाला आहे पॉडकास्ट. तर शेवटचा क्वेश्चन असा आहे की आपण समजा सगळं मोटिवेशनने म्हणा, कशाने म्हणा, याचं त्याचं पाहून आपण नवीन वर्षाचं जिम जॉईन तर करतो, पण ती कन्सिस्टन्सी शेवटपर्यंत मेंटेन नाही राहत. बरं. तर मग त्याच्यावरती काय सोल्युशन? आता मी ना सपोज आता मी एक व्यक्ती घेतो, साधारण एक 30 इयर्सचा आहे, जो ऑफिसला जातोय, बिचारा काम करतोय फुल, आणि तो आता नवीन वर्षात ठरवतोय की अरे यार आता सपोज योगेश आता जिमला जाणार आणि वर्कआउट करणार. तो ठरवतो 1 तारखेपासून मी 2025 व्यायाम करणार, एव्हरी डे एक्सरसाइज करणार, एकदम डाएट करणार, मी काहीच चीट करणार नाही, असं करतो. आता योगेश हायली फुल्ली मोटिवेटेड आणि योगेशनी एव्हरी डे एक्सरसाइजचं टार्गेटेड. तो पहिला दिवस जातो, दुसऱ्या दिवसात जातो, 4 दिवस जातो आणि त्याला सोअरनेस होतो, बॉडी पेन होतं बिचारा, तरी पण जातो. परत ते सगळं फूडचं फॉलो करतो. 8व्या दिवशी सोअरनेस एवढा असतो. आणि आता रविवार येतो, रविवारपर्यंत तो पूर्ण थकलेला जाम झालेला आहे आणि तो म्हणतो आता सोमवार आपण स्किप करू कारण खूप झालं. मग सोमवारचा मंगळवार आणि मंगळवारचा बुधवार, आणि असं कधी होतं त्याला समजत नाही. तर हे ना काय आहे की आपल्या अपेक्षा खूप ठेवायच्या, हा त्याचा मेन प्रॉब्लेम आहे. तू तसं करूच नको, तू 7 दिवसाचं डिझाईनच नको करू, तू 3 दिवस जिमला जाणार एवढंच ठरव. मी सोमवार, बुधवार, शुक्रवार जिमला जाणार, फक्त 20 ते 30 मिनटं व्यायाम करणार, विषय क्लोज. एवढीच कमिटमेंट ठेव. आणि त्यानंतर खूप डाएटचं पण नको करू. तुला समजा फॅट लॉस करायचं ना, समजा तू 3 पोळ्या खातोय, 3 चपात्या खातोय ना, मी इथून आता पुढचं काही दिवस मी फक्त 2च चपाती खाणार. मी साखर एक चहाच्या कपामध्ये 2 कप घेतोय ना, मी 1च कप. एवढं मिनिमम कमिटमेंट कर आणि मॅक्सिमम टाईम हे चालू दे. मग बघ तुझं कन्सिस्टन्सी किती ऑटोमॅटिकली राहते. कारण तुला 3च दिवस जिमला जायचं रे, 20 ते 30 मिनटं. तू कुठलेही दिवस फॉलो कर. सोमवारी नाही मुडाला नाही जायचं, आपल्याला 3च दिवस जायचं. बुधवार नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार जाऊ, काही प्रॉब्लेम. पण तू ॲट द एंड ऑफ द वीकेंड तुला एक फुलफिलचं फिलिंग, यार माझं 3 दिवस होते, मी गेलो आणि मी साखर कमी करायची होती, मी ती केली. मला कार्ब्स थोडे कमी करायचे होते, तर मी ते पण केलं, अचीव केलं. आता हे 2 आठवडे, 3 आठवडे, 21 दिवसाचं जाऊ दे, 2-3 आठवड्याचं जाऊ दे, आणि मग त्यानंतर अजून एखादा चेंज आण. त्या कन्सिस्टन्सीने सुद्धा तुझी बॉडी तिथे राहणार नाही, त्याला सुद्धा तुला रिझल्ट मिळणारच. बरोबर आहे. खूप भारी प्लॅन सांगितला तो, कारण बरोबर आहे की लोक पहिल्या दिवसापासूनच खूप जास्त ओव्हर एक्सपेक्टेशनच्या याच्यात असतात आणि असं करायचं आहे, तसं करायचं आहे, होत काहीच नाही. एक्झॅक्टली. येस. तर थँक्यू सो मच सुमित. आज पहिलाच पॉडकास्ट होता आपला आणि खूपच जास्त मजा आली. आणि मला असं वाटतं की आपण लोकांच्या मनातले बरेचसे क्वेश्चनचे आन्सर ऑलरेडी दिलेले आहेत. आणि तरी जर कुणाला असं वाटत असेल की त्याच्या प्रश्नाचं उत्तर बाकी आहे, तर प्लीज आम्हाला कमेंट्समध्ये क्वेश्चन विचारा. आम्ही कमेंट्समध्ये तुमच्या क्वेश्चनचं आन्सर नक्की करू. आणि तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आजच्या पॉडकास्टमध्येच तुम्हाला कळालं असेल की आपल्या या चॅनलची लेवल काय असणार आहे हेल्थ आणि फिटनेसमध्ये. आणि इथून पुढं आणखी इंटरेस्टिंग पॉडकास्ट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रत्येक मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा की ज्याचं प्लॅनिंग चालू आहे की त्याला 2025 फिटनेससाठी जिम लावायचं आहे. ओके. तर थँक्यू सो मच एव्हरीवन. तुझा एक्सपिरियन्स कसा होता आजच्या पहिल्या पॉडकास्टचा? मला खूपच छान वाटलं यार. मला माहिती नव्हतं हे सगळं सेटअप आहे, पण मला छान वाटलं. मला बोलायला असंही आवडतं. मी माझ्या याच फील्डमध्ये एवढे वर्ष, एवढे दिवस 1-to-1 कोणाशी तरी बोलायचं, आज तुझ्याशी बोलतोय. येस. थँक्यू सो मच.